So very first point is what? It is 40 pin IC. महत्वाचे लक्षात पॉईंट मी इथे नोट डाऊन करून देते तुम्हाला प्रत्येक वेळी. दिस द गिवन IC, द 8051 IC इज 40 पिन ड्युअल इनलाईन पॅकेज IC. हा ठीक आहे. सो 40 पिन्स म्हणजे काय की याच्यामध्ये वेगळे वेगळे तुम्हाला आता मी मगाशी जे डिस्क्राईब केले त्याचे फीचर्स, त्या फीचर्समध्ये तुम्हाला वेगळे वेगळे आता इथे दिसतंय बघा, इनपुट आउटपुट पोर्ट्स दिसत आहे P0, P1, P3 अँड P2. ठीक आहे. सो पोर्ट्सची जर डायरेक्शन बघितली तर पोर्ट्स इव्हन नंबर पोर्ट्स जे आहेत ते राईट साईडला आहेत लक्षात ठेवताना, आणि ऑड नंबर पोर्ट्स जे आहेत ते लेफ्ट साईडला आहेत. हा पॉइंट मेन लक्षात ठेवा. प्लस हे जे आहेत मी आता सांगितलं ड्युअल इनलाईन पॅकेज, ही एक पॅकेजिंग मेथड आहे. DIP पिन किंवा कॉड फ्लॅट पॅकेजमध्ये पण अवेलेबल असतात किंवा लीडलेस चिपलेट कॅरियर्स मध्ये पण अवेलेबल असतात. हे वेगळे वेगळे. सो आता आपण जो बघतोय अज्युम करा दॅट दिस 40 पिन IC इज ऑफ DIP टाईप. ठीक आहे. DIP दॅट इज ड्युअल इनलाईन पॅकेज टाईप. सो विथ कम्पॅरिझन याच्यामध्ये मेन पॉईंट्स तुम्हाला जे दिसते आता, पोर्ट्स मी सांगितले. पोर्ट्स मीन्स काय? इनपुट आउटपुट पोर्ट्स व्हॅरी फ्रॉम P0, P1, P2 and P3 having 8 bits. किंवा 8 पिन्स अज्युम करू. सो टोटल किती झाले तुमच्याकडे? टोटल अवेलेबल झाले 32 इनपुट आउटपुट पिन्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये जर ऑब्झर्व केलं तर क्रिस्टल 1 अँड क्रिस्टल 2 पिन नंबर 18 आणि 19 ची दिसते. इकडे दिसते पिन नंबर 18 आणि 19 काय? क्रिस्टल 1 आणि क्रिस्टल 2. आता हे क्रिस्टल म्हणजे काय? दे प्रोव्हाइड दी क्लॉक टू दी सर्किट. सो एक्सटर्नल तुम्हाला जेव्हा क्वार्ट्ज क्रिस्टल ऑसिलेटर इज कनेक्टेड टू द इनपुट पिन नंबर्स 18 अँड पिन नंबर, so which needs internally it has two capacitors. दोन छोटे छोटे कॅपॅसिटर्स असतात. त्या कॅपॅसिटर्सच्या अक्रॉस काय केली जाते? क्रिस्टल फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते. क्रिस्टल फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती, फंक्शन ऑफ क्रिस्टल इज नथिंग बट वेन अ फोर्स और द vibrations are applied then it starts to vibrate and EMF is generated. So frequency is generated. So generally ही जी आहे क्रिस्टल फ्रिक्वेन्सी हा जनरेट करतो 12 मेगाहर्ट्ज इतकी. ठीक आहे. 12 मेगाहर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते विथ द हेल्प ऑफ क्रिस्टल 1 अँड क्रिस्टल 2. In case if you don't want to use crystal 2 then it can be left unconnected, but for that case what we have to do, you have to use external oscillatory circuit. जर तुम्ही इंटरनली क्रिस्टल 1 आणि क्रिस्टल 2 मध्ये, म्हणजे क्रिस्टल 1 ला एक कॅपॅसिटर ऍड केलेला असतो. लेट अज्युम द C1 इथे अज्युम करा, इथे कनेक्ट केलेला असतो कॅपॅसिटर, इथे एक कॅपॅसिटर असतो आणि इकडे ह्या पॉइंटला एक कॅपॅसिटर असतो. सो C1 C2 चं कॉम्बिनेशन जे आहे ते कॉमन करून इकडे ग्राउंडला कनेक्ट केलेलं असं. याच्या अक्रॉस जी फ्रिक्वेन्सी जनरेट होते ती असते अराउंड 12 मेगाहर्ट्जची. जर तुम्हाला क्रिस्टल 2 यूज करायचं नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता, क्रिस्टल 1 आणि एक जो पॉइंट आहे ग्राउंड, याला एक्सटर्नल जो ग्राउंड लावणार त्याला तुम्ही एक्सटर्नली ऑसिलेटर कनेक्ट करणार. ऑसिलेटरची सर्किटरी तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे. सो हे 2-3 फंक्शन्स आहे. त्यानंतर पुढचं दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये RST पिन नंबर 9. पिन नंबर 9 ला काय दिसतंय? RST दिसतंय. RST म्हणजे काय? नावातच आहे, दॅट इज रिसेट. रिसेट पिन आहे. रिसेट पिनचं फंक्शन काय असणार आहे? जेव्हा तुम्हाला रिसेट पिन इज एन इनपुट अँड इट इज ऍक्टिव्हली हाय, म्हणजे नॉर्मली तो काय असतो? जनरली तो लो पिन असते, म्हणजे नॉर्मली 0 व्हॅल्यू असते. जेव्हा तो ऍक्टिव्ह करायचा असतो त्यावेळेस आपल्याला हाय पल्स द्यावी लागते. ज्यावेळेस तुम्हाला रिसेट द्यायचा असेल, रिसेटच्या वेळेस त्याला लॉजिक 1 द्यावं लागतं. हे महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. रिसेटला काय करावं लागतं? इट शुड बी ऍक्टिव्ह बाय अप्लाइंग लॉजिक 1 टू इट. ठीक आहे. लॉजिक 1 दिला पाहिजे. सो आपण अज्युम करू की हा पॉवर ऑन रिसेट सर्किटरी म्हणून सुद्धा वर्क करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? जनरली तो 0 असतो. जेव्हा ऍक्टिव्हेट करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला लॉजिक 1 द्यावी लागते. बाय अप्लाइंग द हाय पल्स टू दिस पिन द मायक्रो कंट्रोलर विल रिसेट अँड टर्मिनेट ऑल द ऍक्टिव्हिटीज. सो मायक्रो कंट्रोलर इथे काय होतो? रिसेट होतो. नेक्स्ट पॉइंट जो आहे
पुढचं जे दिसतंय EA दिसतंय तुम्हाला, इनाबल पिन दिसते, पिन नंबर 31 ला इनाबल EA वरती बार दिलेला आहे और VPP मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो इनेबल म्हणजे एक्सटर्नल ऍसेस. EA आयदर तुम्ही इनेबल पिन अज्युम करा किंवा एक्सटर्नल ऍसेस म्हणून अज्युम करा. सो एक्सटर्नल ऍसेस EA इज अन इनपुट पिन अगेन अँड इट मस्ट बी कनेक्टेड टू VCC और ग्राउंड. ठीक आहे. सो हा VCC किंवा ग्राउंडला कनेक्ट केलेला असतो. इथे V पिक टू पिक म्हटलेलंच आहे त्यांनी. म्हणजे काय की हा तुमचा आयदर VCC ला कनेक्ट करा किंवा ग्राउंडला कनेक्ट करा. म्हणून वरती EA बार पण म्हटलेले स्लॅश करून VPP पण म्हटलेले मीन्स दॅट मीन्स यू कॅन कनेक्ट इट टू बोथ VCC अँड इनेबल पिन. ठीक आहे. त्यानंतर जनरली जर तुम्हाला इंटरनली फक्त असेस करायचं असेल म्हणजे नो एक्सटर्नल सर्किटरी नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही हा VCC ला कनेक्ट केलेला असतो. आणि जेव्हा एक्सटर्नली यूज करायचा असेल, इंटरनली असेल तर तो VCC ला कनेक्ट होतो आणि जेव्हा एक्सटर्नली तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल तर त्या केसमध्ये तुमचा हो एक्सटर्नल ऍसेस जो आहे तो ग्राउंडला कनेक्ट केलेला पाहिजे. म्हणजे तुम्ही दोन्ही वेने ऍसेस करू शकता. VCC, सो इथे पॉईंट काय येणार, 2 पॉईंट्स येतील. एक आहे तुमचा EA connected to VCC when used when used internally. ठीक आहे. इंटरनली जेव्हा तुम्हाला यूज करायचा असेल त्यावेळेस तो VCC ला असतो. अदरवाईज तो एल्स इट इज कनेक्टेड टू ग्राउंड. महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे दिसते तुम्हाला पिन डायग्राम मध्ये PSEN. PSEN इज नथिंग बट प्रोग्राम स्टोअर इनेबल. फुल फॉर्म लक्षात ठेवायचे, प्रोग्राम स्टोअर इनेबल. इट इज अ आउटपुट पिन. आतापर्यंत जेवढे आपण स्टडी केले ते होते इनपुट पिन. EA होता, क्रिस्टल ऑसिलेटर क्रिस्टल 1 क्रिस्टल 2 च्या व्हॅल्यू होत्या त्या इनपुट पिन्स होत्या. PSEN ही आहे आउटपुट पिन. दिस पिन इज कनेक्टेड टू OE, पिन ऑफ द एक्सटर्नल मेमरी. ठीक आहे. सो जे आउटर मेमरी जे असते त्या मेमरीच्या पिनला कनेक्ट करायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल कोड मेमरी यूज करता त्यावेळेस PSEN ची व्हॅल्यू असते 0 आणि जर डेटा मेमरी म्हणून यूज करायचा असेल, तुम्हाला एक्सटर्नली जर डेटा स्टोअर करायचा असेल तर त्या केसमध्ये PSEN हा काय केला जातो, आपण लॉजिक 1 केला जातो. लॉजिक 0 कधी असतो, जेव्हा ॲज अ कोड मेमरी म्हणजे ॲड्रेस लोकेशन असेल आणि डेटा मेमरी असेल तर त्या केसमध्ये तो लॉजिक 1 केला जातो. आणि हे जनरली कुठे यूज होतं, हा PSEN किंवा वरती जो दिलेला आहे ALE. ALE म्हणजे काय की ॲड्रेस लोकेशन. सो हा जनरली डिमल्टिप्लेक्सिंग द ॲड्रेस अँड दी डेटा याच्यासाठी हा ALE पिन यूज केलेली असते, मल्टिप्लेक्सिंग आणि डिमल्टिप्लेक्सिंग पर्पजसाठी. नंतर पुढे इनपुट आउटपुट पिन्स आहेत जे तुम्हाला दिसत आहे. पोर्ट्स P0, पोर्ट्स P1, ports P2 and ports P3 varying from P0.0 to P0.7. Same way P1.0 to P1.7, P2.0 to P2.7 आणि P3.0 to P3.7. आता याची अरेंजमेंट पण बघा, P0 to P7 आणि इकडे P30 to P7 ही अशी टॉप टू बॉटम नंबरिंग दिलेलं आहे, टॉप टू बॉटम आहे. वाईस वर्सा कंडिशन इथे काय P2.0 हा काय फक्त हा रिव्हर्स वेने दिसतोय. P2.0 हा फक्त डाऊनवर्ड साइड टू अपवर्ड साइड गेलेला आहे. यांची नंबरिंग जी गेलेली 1 2 3 4 5 6 हा डाऊनवर्ड टू अपवर्ड साइड गेलाय आणि हे नॉर्मल आहेत. म्हणजे 3 पोर्ट्स तुमचे व्हर्टिकली तुम्ही अप साइडने हे करू शकता, नंबरिंग काउंट करू शकता. फक्त पोर्ट P2 ची जी पोझिशन आहे ती रिव्हर्स ऑर्डरनी आहे. आणि जेव्हा आपण रिसेट करतो म्हणजे मायक्रो कंट्रोलरला रिसेट करतो त्या केसमध्ये जेव्हा RST पिन तुमची यूज केली जाते त्या केसमध्ये तुमचे सगळे इनपुट आउटपुट पोर्ट्स काय असतात, दे आर रेडी टू बी युज्ड ॲज अ इनपुट पोर्ट्स. ठीक आहे, फॉर द एक्सटर्नल डिव्हाइस. व्हेरी फर्स्ट काय तुमचा पोर्ट 0 P0 आहे. P0 मध्ये काय दिसते, इट इज ऑल्सो given that there is one AD0 and AD7. AD means address. Okay, so म्हणजे it is can be designated as a AD0 to AD7 or you can say the P0.0 to P0.7. When connected in 8051 to an external memory, port 0 provides both address and data.
आता AD म्हणजे A for address and D for data. So this port can be used for both address and data. So it can multiplexes either address or data through port 0. ठीक आहे. नंतर पुढचा पॉइंट जो आहे, आता इथे खाली सांगितलं, मगाशी मी सांगितलं की मल्टिप्लेक्सिंग आणि डिमल्टिप्लेक्सिंग साठी AL यूज होतो. आता AL इंडिकेट काय करतो की जर P0 ऍड्रेस किंवा डेटा कधी राहील, जर AL तुमचा 0 असेल तर तुमचा P0 प्रोव्हाइड करतो डेटा. ठीक आहे. ALE जर काय असेल 0 असेल तर P0 काय करतो, प्रोव्हाइड करतो डेटा. कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. P0 काय आहे, कधी प्रोव्हाइड करतो, वर्क्स ॲज अ डेटा, मीन्स पोर्ट 0 वर्क्स ॲज अ डेटा वेन युअर ALE पिन इज 0. ठीक आहे. ALE ला आपण 0 दिला तर ALE पिन नंबर जी आहे ती जर 0 केली तर तो तुमचा डेटा म्हणून ऑपरेट होतो. P0 वर्क्स ॲज अ ॲड्रेस इनपुट म्हणून यूज कधी होतो, ज्यावेळेस तुमचा ALE काय असतो, 1 असतो. हे पण नोट डाऊन करायचं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे पोर्ट 1 आणि पोर्ट 2. आता पोर्ट 1 आणि पोर्ट 2 याच्यामध्ये काय दिसतंय की they are used as a simple input आणि output. They are used as a simple input output. So 8051 based system with external memory connection. Port 2 must be used along with the port 0 to provide the 16-bit address. प्रत्येकाला काय हा 88 बिटचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला 16 बिटचा असेल तर त्यावेळेस त्या केसमध्ये तुम्हाला P2 आणि P1 कॉम्बिनेशन मध्ये पोर्ट 2 जो आहे अलॉंग विथ P0 तुम्हाला यूज करता येतो. सो पोर्ट 0 आणि पोर्ट 2 चं कॉम्बिनेशन केलं की तुम्ही काय यूज करता, ॲज अ 16 बिट ॲड्रेस फॉर दी एक्सटर्नल मेमरी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर P0 प्रोव्हाइड्स लोअर 8 बिट्स. लोअर 8 बिट्स डेटा म्हणजे काय, A0 to A7. इथे बघा लोअर 8 बिट डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर P2 is used for the upper 8 bit data. इथे A0 to A7 हे काय झाले, ॲड्रेस झाले. आता पुढचे जर घ्यायचे असेल तर काय आहे, A8 to A15 म्हणजे पूर्ण तुमचा हा किती झाला, 16 बिटचा झाला. P0 आणि P2 मिळून किती झाला, 16 बिट एक्सटर्नल मेमरी झाली किंवा ॲड्रेस लोकेशन झालं. ठीक आहे. तर या प्रकारे कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही P0 आणि P2 यूज करू शकता. पोर्ट 1 सिम्पली यूज ॲज अ इनपुट अँड आउटपुट पिन. ती तुम्ही केव्हा यूज करू शकता, त्याचं सेपरेट असं काही एक्सप्लेनेशन नाहीये. नंतर आपण वळू पोर्ट 3 कडे. पोर्ट 3 मध्ये काय दिसते, RxD, TxD, इंटरप्ट 0, इंटरप्ट 1, टायमर 0, टायमर 1, या रीड राईट मेमरी जी आहे, ह्या ज्या मेमरीज आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत. जे मगाशी आपण फंक्शन फीचर स्टडी केले 8051 चे, की त्याला टायमर्स असतात, इंटरप्ट्स असतात, मोड्स असतात, हे सगळे जे आहेत मोड ऑफ ऑपरेशन्स आर नथिंग बट बिलॉंग्स टू पोर्ट 3. सो पोर्ट 3 मध्ये काय काय दिसते तुम्हाला, RD आणि TD means receiver and transmitter, means that means they are used for the serial communication purpose. या दोन पिंकच्यासाठी यूज होता सिरियल कम्युनिकेशन मध्ये. नंतर पुढचा पॉइंट आहे इंटरप्ट 0 आणि इंटरप्ट 1. ठीक आहे. सो इंटरप्ट 0 आणि इंटरप्ट 1 म्हणजे एक्सटर्नल जेव्हा तुम्हाला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करायची असेल त्यावेळेस तुम्ही ते इंटरप्ट यूज करतात. T0 T1 acts as a timers and WR means write signal and RD means read signal. So to read and the write the external memories we use these ports. So port 3 हा स्पेशल टाइप ऑफ पोर्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशल फंक्शन्स परफॉर्म करू शकतात. क्लिअर? कोणाला याच्यात काही डाऊट, पोर्ट मध्ये समजत नसेल तर मध्ये मध्ये मला इंटरप्ट केलं तरी चालेल की मॅम समजलं नाही, परत एकदा रिपीट करा. ओके. त्यानंतर राहिलेले पिन्स, आता P0 झाला, P1 झाला, क्रिस्टल 1 झाला, RST झाला, ALE झाला, PSEN झाला, हे सगळे पोर्ट्स पण झाले. राहिलेले पॉइंट्स कोणते कोणते, तर इथे तुम्हाला दिसतंय VSS आणि VCC. VCC दिसतोय आणि VSS.
सो VSS म्हणजेच इथे ग्राउंड, इथे पिन डायग्राम मध्ये जो दिसते तुम्हाला हा ग्राउंड पॉईंट आणि VCC. सो जनरल आहे, व्होल्टेज जे एक्सटर्नल सप्लाय द्यायचं असेल पॉवर सप्लाय तर तुम्ही VCC ला कनेक्ट करता आणि ग्राउंड तुमचा ग्राउंड असतो 0 रेफरन्स व्हॅल्यू. एक शॉर्टकट मध्ये मी आता पूर्ण डिस्क्रिप्शन सांगते. फर्स्ट आपण बघितला, परत एकदा रिव्हर्स वेने जाऊ. लास्टला आपण बघितले VCC आणि ग्राउंड एक्सटर्नली कनेक्ट करण्यासाठी जसं तुम्ही डिजिटल सर्किटला अप्लाय करायचे, कनेक्शन करायचे, तसं सेम इथे पण करताय. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये, रिव्हर्स वेने जर आपण गेलो, एक मिनिट. सो वेगळे वेगळे पोर्ट्स आपण स्टडी केले होते. त्यामध्ये पहिला पोर्ट होता पोर्ट 0. पोर्ट 0चा जे आहे P0.0 to P0.7 व्हेरी, इट कॅन बी युज्ड ॲज अ ॲड्रेस अँड डेटा. ठीक आहे. हा बाय डायरेक्शनल आहे, म्हणजे काय, इट कॅन बी युज्ड ॲज अ इनपुट, इट कॅन बी युज्ड ॲज अ आउटपुट. सो इनपुट आउटपुट पोर्ट आहे, इट इज बाय डायरेक्शनल 1. सो पोर्ट 0 इज ऑल्सो मल्टिप्लेक्स्ड लोअर ऑर्डर ॲड्रेस. म्हणजे काय, जेव्हा 16 बिट करायचं असेल तर लोअर जे ॲड्रेस व्हॅल्यू आहे फ्रॉम 0 to 7 ते आपण P0 कडनं दिलेल्या असायच्या. ठीक आहे. त्यानंतर पोर्ट 1 P1.0 to P1.7 ही जी आहे, अगेन इट इज अ इनपुट आउटपुट पोर्ट, मीन्स अगेन इट इज 8 बिट बायडायरेक्शनल पोर्ट. Then P2.0 to P2.7 it is again input output port बायडायरेक्शनल 1. अप्पर ॲड्रेस व्हॅल्यू जे आहे त्या P2 चा यूज करायचो. ज्यावेळेस आपल्याला 16 बिट डेटा लागत असेल त्यावेळेस आपण अप्पर ॲड्रेस बिटसाठी P2 यूज करतो, लोअर बिट ॲड्रेससाठी P0 यूज करायचा. पोर्ट 3 मध्ये स्पेशल तुम्हाला फीचर्स आहेत. स्पेशल फीचर्स मध्ये रिसिव्हिंग ट्रान्समिटिंग म्हणजे सिरियल कम्युनिकेशन दिलेलं आहे, 2 इंटरप्ट दिलेले आहे, 2 टायमर्स आहे, एक राईट आणि रीड फंक्शन आहे. हे सगळे जे स्पेशल फंक्शन्स आहेत ते परफॉर्म केले जायचे विथ द हेल्प ऑफ पोर्ट 3. आफ्टर दॅट RST पिन आहे, जी P1 आणि P3 च्या मध्ये RST पिन नंबर आहे. रिसेट पिन काय आहे, की जेव्हा तुम्ही त्याला लॉजिक 1 देता त्यावेळेस तुमचा मायक्रो कंट्रोलर काय होतो, पूर्णपणे रिसेट होतो. ठीक आहे. त्याच्यातली व्हॅल्यू काय होते, 0 होते. त्यानंतर ALE म्हणजे ॲड्रेस लॅच इनाबल. ॲड्रेस लॅच इनाबल मध्ये काय, की तो 0 असेल तर तुमचं डिपेंड असायचं की पोर्ट 0 कसा वर्क होतोय, तो ॲज अ ॲड्रेस म्हणून की अप्पर ॲड्रेस की लोअर ॲड्रेस. त्यासाठी ALE जर 0 असेल तर काय करायचं आपण, तर P0 प्रोव्हाइड करायचा डेटा, आणि ALE जर 1 असेल तर P0 प्रोव्हाइड करणार ॲड्रेस. ठीक आहे. सो ALE ची व्हॅल्यू पोर्ट 0 साठी, जेव्हा पोर्ट 0 ॲज अ ॲड्रेस म्हणून ऑपरेट होत असेल तर ALE ची व्हॅल्यू आपण लॉजिक 1 कन्सिडर करतो, 0 असेल तर तो ॲज अ डेटा म्हणून कन्सिडर होत होती. ठीक आहे. सो हे ALE चे फंक्शन आहे. त्यानंतर PSEN प्रोग्राम स्टोअर इनेबल आहे. प्रोग्राम स्टोअर इनेबलची पिन जी आहे त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, ही एक सिंपल एक्सटर्नल प्रोग्राम मेमरीसाठी यूज करतो. ज्यावेळेस आपल्याला एक्सटर्नल कोड कनेक्ट करायचा असेल तर त्या केसमध्येच आपण काय करतो, PSEN यूज करतो. अदरवाईज ती व्हॅल्यू, तो पिन नंबर आपण स्किप करतो, जनरली ती यूज होत नाही. त्यानंतर EA और VPP एक्सटर्नल ॲक्सेस पिन आहे. एक्सटर्नल ॲक्सेस पिन जी आहे she must be externally held low to enable the device to fetch the code from external program memory. म्हणजे जनरली तो लो असला पाहिजे जर तुम्हाला एक्सटर्नली एक्झिक्यूट करायचा असेल, आणि इंटरनली एक्झिक्यूट करायचा असेल तुमचा प्रोग्राम किंवा कोड तर तो जनरली लॉजिक हाय असतो. लॉजिक 0 एक्सटर्नली आणि लॉजिक 1 इंटरनली, हे लक्षात ठेवायचं. हे जनरल डिस्क्रिप्शन आहे. याच्यात कोणाला काही डाऊट? नेक्स्ट टाइम काय करणार आहे मी, 8051 ची जी पिन डायग्राम आहे तुमच्या समोर ठेवणार. प्रत्येकाला प्रत्येक पिनचं फंक्शन विचारणार आहे, त्यामुळे नीट नोट डाऊन करायचं सगळ्यांनी, जेणेकरून आपली रिव्हिजन होईल. जोपर्यंत तुम्हाला ही पिन डायग्राम लर्न होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे कोडिंग, पुढचे इन्स्ट्रक्शन्स काहीच क्लिअर होणार नाही. त्यामुळे काही करून तुम्ही काय करायचंय, नेक्स्ट लेक्चरला येताना 8051 ची पिन डायग्राम वेल प्रिपेअर करून यायचं. क्लिअर?
बरं, आता सध्या कोणाला काही डाऊट? एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं हेवी पण जाऊ शकतं तुम्हाला, नो डाऊट. काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज नेक्स्ट टाइम येताना काय करा, पिन डायग्राम प्रिपेअर करून या.